सगळा प्रॉब्लेम सॉल्व होतो रे. हा प्रॉब्लेम तुझा सॉल्वच नाही होता. हा प्रॉब्लेम लय मोठा प्रॉब्लेम आहे भाई. भाई हे प्रॉब्लेम हे रडू रडू प्रॉब्लेम सॉल्व करतो. हा प्रॉब्लेम काय कसं तोंड करतो ना 12 शिंगे मारले वाणी. हे बाय कसं रडतं पाय रे बांडगुळ. बरोबर बोललं तर बरोबर. हॅलो नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका मिनी आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता इथे भाजीपोळी बनवत आहे. पिल्लूला लागलेली होती भूक, त्याच्यासाठी तर आलूची मस्त भाजी बनवली मी. त्याला चपाती झाली, वाढून दिलं. म्हटलं तू जेव, बाकीचा स्वयंपाक मी करते. त्याच्यानंतर मग आता इथे मस्तपैकी स्वयंपाक माझा चालू होता. आणि शुभ सकाळ तुम्ही तर बघितलं सकाळची सुरुवात कशी झालेली आहे. तर आज इथे मी डोकं हे केलं होतं, धुतलं होतं. मग म्हटलं चला, आणि माझ्याने एवढे व्हिडिओ पेंडिंग पडलेले आणि ना इथं माझं दाढ. हॅलो यूट्यूब फॅमिली, हाय नमस्कार. मी ना व्हिडिओ खूप सारे शूट करून ठेवले, पण एडिटिंग करायला आणि पोस्टिंग करायला थोडं प्रॉब्लेम म्हटल्यापेक्षा थोडंसं मनच नाही होते. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडं लेट येणार. पण प्लीज तुम्ही व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा. आणि आता लावलेली मी टिकली. इथं चालू आहे स्वयंपाक. इथे झालेली भाजी. तर आता मी तुम्हाला इथे दाखवलं मी काय काय बनवलेलं आहे. चपाती, आलूची भाजी. तर आता इथे बाकीच्या चपात्या होत्या, म्हटलं त्या पटपट वगैरे बनवून घ्याव्या. आणि म्हणजे कसं आपलं बाकीचं, आणि आज काहीतरी वेगळं स्पेशल भेटणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आता इथे ना माझ्या चपात्या पण झालेल्या होत्या संपूर्ण. आणि आज म्हणजे माझ्या मनात खूप दिवसाची इच्छा आहे, खूप दिवसाची, म्हणजे जो आता त्याला 4 वर्ष झालं असेल. 4 वर्षापूर्वी मी डायरेक्ट मोठं 5 किलोचं पातेलं भरून आज होतं त्यावेळेस खाल्लं होतं. त्यावेळेस ते फेकूस तर खाल्लं होतं. आणि आता आठवण येते तर ते भेटत नाही आहे. आणि कदाचित आज ते व्हिडिओमध्ये दिसणार, मला माहिती नव्हतं, पण ते होणार आहे. तर ते काय होणार आहे तुम्ही डायरेक्ट शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि हे कोणाकोणाला आवडतं नक्की मला कमेंट करून सांगा. आज असं काय विशेष घडणार आहे, आज असं काय भेटणार आहे की मी ते मागच्या 4 वर्षापूर्वी फेकूस तर खाल्लं, आणि आज डायरेक्ट मी आठवण करते, मिस करते, तर ते भेटतसुद्धा नाही आहे. तर आता ते स्वयंपाक केला, पिल्लूचा टिफिन भरला. म्हटलं मी पण सोबत जेवून घेते. मग नंतर कसं तिकडनं आल्यावरनं खूप एवढी दगदग होते, बघायचं काम नाही. मी आणि माझ्या मैत्रिणींना ना 2-3 वेळेस बोलली. तर आज माझ्या एका मैत्रिणीने डायरेक्ट लक्ष ठेवून, म्हणजे चालता तिला आठवलं वाटतं यांना आवडतं. मग ती म्हणते ते बघ म्हणे तिकडे आहे. तर ते काय आहे मी तुम्हाला सांगते. तर ते आहे कच्चं दूध. कच्च्या दुधापासून ज्या वड्या बनवतात का, आता वडी तर मी कधी खाल्लेली नाही आहे. फक्त आम्ही डायरेक्ट ते गुळ टाकून गरम करायचं आणि त्यात असं म्हणजे फिरवायचं, त्याला मिक्स करायचं. मग ते असं एकदम नाही का मोकळं होतं. तर आता हे ना मी सारखं फोनमध्ये बघायचे की वड्या कसं काय तयार होत्या. तर मी आता फोनमध्ये बघितलं होतं. तर मग आज मला फायनली पावशेर दूध भेटलेलं आहे. तर ते होतं 75 रुपयाचं. तर मग मी म्हटलं जाऊ दे, आता खायची इच्छा आहे ना, तर कशाला पैशाकडे बघायचं आणि मन मारायचं. मग मी लगेच दूध घेतलं 75 रुपयाला पावशेरभर. आणि म्हटलं चला आता घरी जाऊन त्याला, आता ते बर्फ होतं ना त्याचा, मग त्याला थोडंसं मेल्ट होईपर्यंत ठेवलं. आणि नंतर इथं संध्याकाळचा सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. आणि नंतर त्याची ना वडी पाडते मी. तर वडी पाडण्यासाठी मी काय काय करते दाखवते तुम्हाला. जसं मी फोनमध्ये बघितलं तसंच करणार आहे. तर आता इथे कढई तापायला ठेवली, तिच्यामध्ये खाली पाणी टाकलं. आणि हे माझ्याकडं केकचं भांडं आहे. तर त्या केकच्या भांड्यामध्ये मी दूध टाकलं, आपलं हे टाकलं गूळ, आणि थोडीशी विलायची असते ना, विलायची टाकली. विलायची टाकून त्याला आता होऊ देते 15-20 मिनटं, जवळजवळ अर्धा तास तरी होऊ देईल मी. नंतर मग तुम्हाला खरंच दाखवते तशा वड्या होतात की नाही होतात. मला तर काही माहिती नाही आहे, पण मी फर्स्ट टाईम करत आहे. तर आता इथं 10-15 मिनटं त्याला होऊ देते. आणि आता या बाकीचा किचनचा वरचा पसारा पण आवरून घेते मी मस्तपैकी. तर आता इथे बघू शकता मस्तपैकी सुंदर अशा, म्हणजे तो बेस तयार झालेला आहे. आणि आता त्याला कटिंग करून झाल्यावरती तुम्हाला दाखवेल मी की ते नक्की कसं झालंय, काय झालंय. तर आशा करते ते जमलं पाहिजे मला. आणि खूप छान एवढं सुंदर दिसत होतं ना की सांगताच सोय नाही. आणि आज होता मला गुरुवार. आणि आज गुरुवार पण होता. मस्तपैकी सकाळी पूजा वगैरे केली, आवरलं. परत संध्याकाळची देवपूजा वगैरे केली. आणि म्हटलं आता चला तुमच्यासोबत मी शेअर करते. तर आता हे ना मस्तपैकी थंड वगैरे झालं. आणि एवढं एक्सायटेड होते मी, जसं ते आणल्यापासून ना मी तर खूप आनंद होते. आणि त्याच्यानंतर माझा पिल्लू सुद्धा एवढा आनंदी होता ना.
त्याला पण. आणि मग मी म्हटलं आता इथं उकडलं नसेल त्याच्या वड्या वगैरे पाडून घेऊ आणि मस्तपैकी आपण टेस्ट करू. मला एवढं आवडायचं. आता मी तुम्हाला सांगायची गोष्ट आहे, म्हणजे ज्यावेळेस माझी डिलिव्हरी झाली होती का त्यावेळेस मी चोरून खाल्लं होतं, आणलं होतं, मी चुपचाप खाल्लं होतं. तर त्यावेळेस पण माझ्या मुलाचा काहीच नव्हतं झालं. म्हणतात ना की झाल्याबरोबर असं काही गोष्टी खाऊ नये, पण माझ्या मुलाने सगळं सहन केलं. तर ही अशी सुंदर अशी वडी पडलेली आहे. कशी झालेली आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकर अशाच नवनवीन छान छान आणि स्वीट व्हिडिओमध्ये. तर आता इथे पहिले पिल्लू टेस्ट करत आहे आणि कशी झाली त्याला विचारते मी. एकदम भारी, एकदम सुपर्ब लागते. त्याला पण एवढं खिरूज आवडतं, एवढं खिरूज आवडतं. जशी जी माझी चॉईस आहे तशीच त्याचे. जे मला आवडतं ना त्याला तेच आवडतं. आणि जी गोष्ट मला अजिबात आवडत नाही त्यालासुद्धा ते अजिबात आवडत नाही. मग किती महाग असो नाही तर स्वस्त असो, डायरेक्ट त्याचं पूर्ण कॉम्बिनेशन माझ्याशी आटायची. तर आता इथे आम्ही मस्तपैकी खिरूच्या वड्या वगैरे पाडतो आणि मस्तपैकी टेस्ट करतो. बाकीचं थोडंफार पिल्लूच्या पप्पासाठी काढून ठेवल आणि नंतर मग एकदम भारी झाली. आणि मी हे ना म्हणजे ही प्रोसेस मी फक्त फोनमध्ये बघितली होती म्हणून मी करून बघितलेली आहे. आणि ज्यावेळेस म्हणजे आमच्याकडे भेटायचं ना दूध, म्हणजे माझ्या सासरी पण आणलं होतं, म्हणजे भेटायचं कधी कधी. आणि त्याच्या आधी माझ्या लग्नाआधी माझी आजी आणायची, त्याच्यामुळे मग ते खूप आवडायचं आम्हाला. तर मग एक नंबर झालेलं आहे. तर तुम्ही पण नक्की असा खिरूचं दूध बनवून बघा आणि कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पण नक्कीच खरवसचं दूध आवडतं का नक्की कमेंट करून सांगा. तर आता इथे ना मी आणि माझं पिल्लू आम्ही दोघं मायलेको मस्त इथं छान प्रकारे असं खरवसचं दूध खात आहोत. तर तुम्हाला पण नक्की आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. काढून घे. मला हे बघून दे, कारण की मला हे बी करायचं. कुठे पप्पाला काढलं. आणि तिथं त्यात हे ठेवले दूध आहे, दही ठेवते त्यात. हे टाक, चल टाक. हे दूध सकाळी मी येत होती ना दुकानातून शाळेतून येताना त्यावेळेस आणलं. किती रुपये चालू आहे दूध? फक्त 75 रुपयाला, फक्त पावशर. कटोरीमध्ये ना ते का हां एक नंबर झाले. एवढं जे काढलं ना मी ते पिल्लूच्या पप्पासाठी काढलेले वाटते.